यस सर, और उनको बोला कि अभी एफआईआर चालू करेंगे, आप आ जाओ, सबको लेके जा रहे हैं। सरपंच आहे आणि सरपंच या नात्याना वारंवार शासनाला बजावून सुद्धा या रोडची दखल त्यांनी घेतलेली नाही आणि दखल नाही घेतल्यामुळे आज त्याने ॲक्सिडेंट झाला। एक मुलगी जागेवर मरण पावली आणि 2 जण घायल आहेत। त्याच्यामुळे मी परवाच्या दिवशी सुद्धा राष्ट्रीय महामार्गाच्या डेप्टी इंजिनियरला आपली व्हील काढून माझ्या ग्रामपंचायतच्या मेंबर संदीप बोंद्रे याच्या हातानं याच्या मोबाईलमध्ये रील काढून त्यांना सुद्धा पाठवली, पण त्यांनी दखल घेतली नाही आणि आज दुर्दैवानं आज ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये एक मुलगी मरण पावली। त्याच्यासाठी शासनाला जाग आली पाहिजे म्हणून मी आपल्या ग्रामपंचायतच्या 17-18 मेंबर सोबत घेऊन आणि एकलारी ग्रामपंचायतला घेऊन सोबत घेऊन उद्या 10 वाजता इथं चक्काजाम करणार आहोत। जर शासनाचे डोळे उघडले नाही तर आमरण उपोषण सुद्धा करू आणि याच्या अगोदर बी 10 वेळा आमदार साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता, तरी शासनाचे डोळे उघडत नाही। तर लोकांनी काय करावं? आज गुरुवार बाजार असला तरी आम्ही समाजाची भूमिका घेऊन आज ट्रॅफिक सुरू केला, नाही तर आज सुद्धा चक्काजाम करणार होतो, पण उद्या सकाळी 10 वाजता इथं वरटी आणि एकलारी मिळून दोन्ही ग्रामपंचायत मिळून चक्काजाम करणार आहोत आणि लोकांची पण आम्हाला पूर्ण साथ आहे। शासनाचे डोळे उघडले पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।